अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरमधील कौमार्य चाचणी प्रकरणी दोन्ही बाजूने सामंजस्याची भूमिका घेतली गेली आहे। पीडित मुलीची तरुणानं माफी मागितली आणि त्यानंतर आता या प्रकरणावर पडदा पडलाय आणि वधूवर पुन्हा एकदा एकमेकांच्या सोबत नांदायला तयार झालेत। मात्र अशा प्रकारे समाजातील कुप्रथा मोडीत निघाली पाहिजे अशी दोन्ही तरुणांनी जी भावना व्यक्त केलेली आहे। संगमनेरमध्ये 22 मे रोजी पीडित मुलीचा एका तरुणाशी विवाह झाला, मात्र जात पंचांनी या तरुणांना कौमार्य चाचणी करण्यासाठी सांगितलं। त्यात मुलगी अपयशी झाल्याचा दावा करत मुलानं मुलीशी काडीमोड घेतला, त्यामुळे चौफेर टीका झाली। मात्र या प्रकरणी दोन्ही बाजूने सामंजस्याची आज भूमिका घेतली गेली आहे आणि त्यांनी एकत्र नांदण्याचा प्रयत्न करणार असं सांगितलंय। ते दोघं जण एकत्र आले आणि हे दोघं एबीपी माझावरती आता एकत्र आहेत आपल्याशी बोलण्यासाठी। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांच्या या सगळ्या 22 तारखेपासून आतापर्यंत काय झालं, समाजातल्या ज्या प्रथा आहेत त्या प्रथांच्या बद्दल त्यांना काय वाटतं। आपल्यासोबत अर्जुन आणि योगिता दोघंही आहेत। खरं तर दोघांनी आज जो निर्णय घेतलेला आहे तो खूप महत्त्वाचा आहे, धाडसी आहे, कारण या समाजामध्ये गेली कित्येक वर्षे कित्येक पिढ्या ही प्रथा सुरू होती, ही कुप्रथा सुरू होती। पण आज त्या प्रथेचे बळी तुम्ही ठरल्यानंतर या प्रथेला मागे सारत तुम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय, हा धाडसी निर्णय घेण्याचं बळ तुम्हाला कसं मिळालं? अर्जुन, तुम्हाला ऐकायला येत आहे? हो, येतोय। अर्जुन, तुम्ही जो हा धाडसी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय घेण्याचं बळ तुम्हाला कुठून मिळालं? हा बळ मला कुठून मिळाला असं काही नाही। मला फक्त माझी पत्नी हवी होती, तिला मी हवा होतं। हे काही युद्ध चालू होतं आमचं, तिथंच संपलं आणि आम्ही दोघे एकत्र झालो, हे तिथंच संपलं युद्ध। बरं। आणि हे बळ तर काय आलं नाही, हे दोघांचं फक्त समजुती होती। बाकी दुसरं काही नाही, हे बळ ते वाद नाही तसं काही। बरं योगिता, आता नव्यानं आयुष्य सुरुवात होते, कसं वाटतंय? काही नाही, छान वाटतंय। 22 तारखेचा तो दिवस कसा होता? भयानक, खूप भयानक। काय वाटलं? लग्नापर्यंतचा वेळ चांगला होता, पण त्याच्यानंतरचा वेळ नव्हता चांगला अजिबात। काय वाटलं तुला त्या दिवशी? 23 तारखेनंतर 22 तारखेला काही नाही। 23 तारखेनंतर तुझ्या आयुष्यात जे वादळ आलं, काय सांगशील त्याच्या? काही नाही, बस नाही बोलायचं मला आता त्याबद्दल। माझ्या मिस्टरांनी त्यांची चूक मान्य केली, मला आता ते संसार करायला नेत आहेत। बस मी खरंच तुमचं अभिनंदन केलं पाहिजे। तेवढ्यातच मला त्यांच्यासोबत जायचं, बस मला आणखी काही तुमच्या व्यक्तिगत याच्याबद्दल आता खूप चांगला निर्णय तुम्ही घेतलेला आहे, धाडसी निर्णय घेतलेला आहे। पण हे निर्णय घेणं किती अवघड होतं तुझ्यासाठी, कारण तू लढत होतीस, तू पोलिसांमध्ये जायचंय, मला न्याय हक्कासाठी मला लढायचंय, ही तुझी भावना होती। हो, होती माझी भावना। पण आता जर माझ्या मिस्टरांनी ज्यांच्यासोबत मला संसार करायचा आहे, जर तेच मला त्यांची चूक मान्य करून आणि सगळं स्वीकारायला तयार आहेत, तर मग मला काही अडचणच नाही ना। आणि मी पण कसं काय मम्मी पप्पांकडे पण राहू शकते। मग त्यांनी जर एवढं सगळं करून माझं लग्न लावून दिलं, याचा अर्थ त्यांनी मला संसार करण्यासाठीच माझं लग्न लावून दिलं असेल ना। बरोबर। आता काय स्वप्न आहेत? काही नाही, आता सुखाने संसार करायचा आणि मम्मी पप्पांचं नाव उंच करायचं। अर्जुन, तुमचं काय स्वप्न? सासरी परिवारालाही घेऊन सोबत चालायचं आणि माहेरी परिवार। आता ते भेटली आहे मला, आता पुढं तर स्वप्न जे काही असतील आमचे ते एकमेकांच्या प्रतिक्रिया समोर ठेवून पुढचं काय असेल भविष्यामध्ये ते पुढं घडल। आता ही भेटली, ही बस झालं मला।
आता दुसरं काही हे गोष्टी काही निर्माण होत आहे लोकांबद्दल, जातविवाद, या गोष्टी काय आहे हे तर काही दिवसांनी बंद होऊनच जाईल. हे तर काही दिवसांनी म्हणजे आता हे काही प्रकरण घडलंय तर बंदच होऊन जाईल. बरं, असं. पण तुमच्या समाजामध्ये म्हणजे या समाजामध्ये या प्रथा आहेत हे तुम्हाला पहिल्यांदा कधी कळलं? आता हे जी प्रथा आहे हे तर लहानपणापासूनच माहिती आहे आम्हाला का ही जी प्रथा आहे ही लोकांपासून म्हणजे फार पूर्वी काळापासून ही प्रथा आहे. तर हे जे पंच लोकांना जे काही त्यांच्यावर काही आक्षेप ठेवलेला आहे का हे असं करतात तसं करतात, तर तुम्ही जर त्या लोकांना जर सांगितलं असतं का तुम्ही ह्या गोष्टी चुकतात आहे तुमच्या इथे, तर त्या लोकांनी काही समज करून हे काही गोष्टी बंद केल्या असत्या. जर त्या गोष्टीला कोणी चुका मानतच नाही, जी परंपरा आहे त्या परंपरानुसारच चालतात आहे, तर त्या गोष्टीपासून लोकांचं संसार पण होतं, तुटतं पण, ह्या गोष्टी होतात. तर ह्या गोष्टी त्यांना सांगितलंच नाही, मग ते पण काय करणार आहे. ठीक आहे, त्यांना हे काही गोष्टी कळल्या आता तर ते बंद करून टाकल. योगिता, एक मुलगी म्हणून तुला राग यायचा या सगळ्या प्रथांचा? खूप, हो येतो ना, खूप राग येतो मला या गोष्टींचा. पंच लोक काही लहान लहान बाळ नाहीये की ज्यांना आपण शिकवणार आणि ते शिकणार. त्यांनाच समजलं पाहिजे की आपण कशा प्रथा लागू केल्या पाहिजे आणि कशा प्रथांचा आपण विनाश केला पाहिजे हे त्यांना समजायला पाहिजे. ते आपण समजून सांगणं हे मग याला काही अर्थ नाही. मग एवढं जीवन ते कशाला जगले? योगिता, तुझं स्वप्न होतं पोलिसात जायचं, तू परीक्षा दिलीस, त्याची भरतीची तयारी केली होतीस. तुझं ते स्वप्न कायम आहे? तू पुन्हा भरतीची तयारी करणार आहेस? नाही, कायम आहे माझे ते स्वप्न. कारण की माझे मिस्टर म्हणता येते ना की तुला जर काही पुढे करायचं असेल तर माझा त्याला नाकार नाही. मग मला काही प्रॉब्लेम नाही ना. जर त्यांना हे सगळं मान्य असेल तर मग मी कशाला मागे हटेल. पण तुझं हे स्वप्न साकार करण्यासाठी तू आतापर्यंत काय काय प्रयत्न केलेस? म्हणजे तू तयारी काय काय केलीस? पोलीस भरतीची तयारी कशी केलीस तू? खेळात प्रावीण्य होतं, काय होतं? कशाबद्दल? हा मी अकॅडमी जॉईन केलेली होती. मी आर्य करिअर अकॅडमी म्हणून त्या अकॅडमीत होते मी. त्या अकॅडमी नंतर मी 4-5 भरत्या केल्या, पण कुठे ना कुठे काही ना काही कारण असतं ते मला आली अडचण. बघेल पुढे जेव्हा पुन्हा नेक्स्ट कधी भरती आली तर मी ट्राय करेल. बरं अर्जुन, बघितलं योगिताचं स्वप्न आहे की तिला आता पुन्हा जायचंय तिकडे. ते स्वप्न साकार करण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे तिला? हो, ते स्वप्न जरी त्याचे नाही झाले म्हणजे तिला तर मी सर्व सपोर्ट कराल. जर ती ट्रेनिंग मध्ये सक्सेस झाली, तिला जर नोकरी लागली तर चांगलं. जरी नोकरी नाही लागली तर तिला पुढे शिक्षण करायचं आहे, काही बाहेरून परीक्षा द्यायच्या, त्याच्यासाठी तर मी सपोर्ट करेल तिला. बरं, तुम्ही काय करता सध्या? तिचे स्वप्न काय, माझे स्वप्न काय एकच आहे. हा, दोघांचं स्वप्न आज एक झालंय. प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर, मी मजुरी करतो, कॉन्ट्रॅक्टर आहे मी. बरं, हा मजुरी करताय तुम्ही. पण योगिता, मला एक नेहमी वाटत आलंय की ज्या पद्धतीनं मुलींच्या बद्दल ह्या समाजामध्ये असं होतं, ह्या सगळ्याबद्दल इतर मुलींची काय भावना आहे समाजातल्या? तू खंबीरपणे उभी राहिलीस, त्या पण उभ्या राहतात का? त्या कधी बोलून दाखवतात का? इतर मुलींचं तर मी काही सांगू शकत नाही. आता ते ज्यांचे त्यांचे मत, ज्यांच्या त्यांच्याप्रमाणे. आता त्या मुलींबद्दल मी काय, पण मला त्यांच्याबद्दल खंत नक्की वाटते. खंत मला त्यांच्याबद्दल नक्की वाटते. आज हा जो स्कॅन्डल झालेला आहे यांनी मुलींना एक म्हणजे एक नाही का शिकवण भेटली की आपण ह्या गोष्टीला लढा द्यावा आणि पंचांना सुद्धा जे काही कळून चुकायचं असेल ते कळून चुकलं असेल. योगिता, काही दिवसांपूर्वी आम्ही इचलकरंजीमध्ये गेलो होतो, तिथल्या मुलींशी बोललो. त्यांनी असं सांगितलं की हे कौमार्य टिकवण्यासाठी म्हणून त्या मुलींना खूप बंधनं घातली जातात. अशी काय बंधनं असतात? या मुलींचा कोंडमारा होतोय? सर, ते मला नाही माहिती एवढं, कारण की मी जास्त नाही, म्हणजे मला एवढं जास्त काही माहितीच नाही. पण तुला पोलिसात जायचं स्वातंत्र्य घरच्यांनी दिलं? मला नाही सांगता येणार.
हो, दिलं ना स्वातंत्र्य. बरं. असतं स्वातंत्र्य प्रत्येक मुलीला, पण त्या मुली असतं स्वातंत्र्य असतं प्रत्येकीला. बरं. तुमचं जेव्हा हा सगळा वाद झाला, आज सगळं खूप चांगलं झालेलं आहे, पण तुम्ही 3-4 दिवसांनी भेटला होतात लग्न झाल्यानंतर. या वादाच्याच काळामध्ये भेटल्यानंतर तुमचं बोलणं काय झालं होतं? सर थांबूया ना आपण इथेच आता. बरं. अर्जुन, तुम्ही जेव्हा भेटलात, तुम्ही एकमेकांपासून दूर होतात. खरं तर तुम्ही पती पत्नी होतात, पण समाजाच्या रीतिरिवाजानं तुम्हाला दूर केलं होतं. एकमेकांची आठवण यायची? समाजाच्या त्या ज्या गोष्टी आहे हां. ही चर्चा झालेली का समाजाच्या हिशोबाने तुम्ही दूर झाले, असं काय नाही. गैरसमज होता. बरं, त्याचा बरं. खुलासा आम्ही दोघं आज एकमेकासमोर आलो, मग ते खुलासा पूर्ण मोकळं झालं. बस एवढंच. बाकी दुसरं काही हे समाजामुळं आमचं गोंधळ झाला असं काहीच नाही. फक्त एक गैरसमज होतं, ते आम्ही दोघं समोर आलो, मग ते त्याचा खुलासा झाला. अर्जुन, तुम्ही या सगळ्या वादानंतर पहिल्यांदा भेटलात, तिला घेऊन तेव्हा जायला तुमच्यात तयार. काय बोलणं झालं? प्रश्न तिथंच संपला. तेच जे काही गैरसमज होती आमची, तिचं म्हणणं होतं का तू मला सोडून गेला, पण जे काही आमचं मध्ये होतं, आमच्या घरी काही गोंधळ झाला होता तिथे ओझरमध्ये, तर ते गोंधळ तिला कळालं नव्हतं. तिला मी सांगितल्यानंतर तिला कळालं आणि त्यामुळं ते राजी झाली. म्हणजे ठीक आहे, जे काही झालं ते मला माहीत नव्हतं. तिने तिची चूक मान्य केली, मी माझी चूक मान्य केली. बरं. दोघांनी एकमेकांची चूक मान्य केली आहे. भविष्यात जेव्हा एकमेकांवर असे रागवाल, तेव्हा एकमेकांचा राग काढण्याची आता तुमची पूर्ण तयारी झाली आहे? नाही. एकमेकांचा राग म्हणजे पुढे तर ह्या गोष्टी घडू नये त्याच्यासाठी तर आम्ही तर एक हिशोबानेच राहू. असं नाही का जाऊन तिथं असं काही वाद घालू, असं काही नाही. फक्त संसार करायचा आहे, व्यवस्थित राहायचं आहे, एवढंच फक्त आम्हाला हे करायचं आहे. जाताना मला योगिता तुला एक विचारायचं आहे. तू आज जे काही केलंयस त्या अनेक हजारो मुली ज्या समाजातल्या या सगळ्या प्रथा परंपरांना सामोरं जातात, त्यांच्यासाठी तू एक मोठा आदर्श उभं केलायस की त्याला सामोरं गेलं पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. तू काय सांगशील आज तुझ्या समाजातल्या किंवा सगळ्या या सामोरं जाणाऱ्या मुलींना? मी त्यांना फक्त एवढं सांगू इच्छिते, हा जो स्कॅन्डल माझ्यासोबत घडलेला आहे तो तुमच्या सोबत घडू नये भविष्यात कधी. तर त्यासाठी तुम्ही स्वतः लढा उभा तुम्ही स्वतः लढा त्याला. आणि जर तुम्हाला कोणाची भीती वगैरे असेल तर तुम्ही एखाद्या तिकडच्या प्रतिष्ठित व्यक्तीचा सपोर्ट घेऊन आणि असं त्या विरुद्ध तुम्ही लढा. आणि ह्या सगळ्या जात पंचायती वगैरे जे काही असेल ते सगळं बंद करा. अर्जुन, तुम्ही काय सांगा? कसं, आज ती माझी पत्नी आहे, उद्या चालून जर माझी एखादी बहीण असती, तिच्यामध्ये जर असं काही गोंधळ झाला असता तर ते मी पण विरोध केला असता. पण आता ही जी रीत आहे, हे जे मोठे लोक आहे, ह्या लोकांनी करायला पाहिजे. बरं. ह्या गोष्टी तर आम्ही तर तरुण आहे, आम्ही युवक आहे, आम्हाला काही एवढा अनुभव नाही. तर ह्या गोष्टी ज्या लोकांना आहे, आमच्याशी जे मोठे लोक आहे यांना कळायला पाहिजे, त्यांनी ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. बरं. योगिता, एक शेवटचा प्रश्न. तुला पोलीस व्हायचंय, पोलीस झाल्यानंतर कायदा कसा राबवायचा असतो हे तुला कळेल. या सगळ्या संदर्भात तू त्या लोकांवरती कायद्याचा बडगा उगारणार का कधी? हो, नक्कीच. मला जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करेल मी, आणि मला जेवढं काही करता येईल तेवढंही करायला तयार आहे. नक्कीच. दोघांचाही आज नव्यानं खरं तर संसार सुरू झालेला आहे. तुमच्या या संसाराला आमच्या खूप खूप शुभेच्छा. अशाच पद्धतीनं तुमच्यातून अनेक जणांनी प्रेरणा घ्यावी, लढावं आणि या कुप्रथांच्या बेड्या तोडून खरं तर मोकळ्या कराव्यात आणि समाज जो बंदिस्त झालेला आहे त्याला मोकळा श्वास घेण्याचा अधिकार पंचांनी द्यावा. हे सगळं व्हावं, कायद्याची अंमलबजावणी व्हावी, या अपेक्षा आपण करूया. तुम्ही दोघांनीही वेळ दिला आणि मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. या विशेष चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.